नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैतची कलाने जी सेवा केलेली आहे हॉस्पिटलमध्ये, त्यामुळं अद्वैत कलावरती थोडासा इम्प्रेस तर झालेला आहे, पण त्याचबरोबर त्याच्या मनात एक पॉझिटिव्ह भावना आहेत की कला खरंच चांगली आहे. हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैतला जेव्हा संगीता घास भरवते तेव्हा नंतर संगीताला अद्वैत आई अशी हाक मारणार आहे आणि या सगळ्यामुळं अद्वैत आणि कला यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो इतका स्ट्रॉंग होणार आहे, इतकं छान त्यांच्या दोघांमधलं नातं होणार आहे आणि त्यांच्या दोघांच्या नवीन नात्याला सुरुवात होणार आहे. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने त्यांच्या दोघांचं जे नातं आहे ते सुरू होणार आहे आणि दोघंही खूपच खुश आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैतचं हे जे नातं आहे ते नवीन वळण घेणार आहे. नक्की हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, नक्की काय होणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता कलाला संगीता सांगत असते की हे बघ कले, कसं आहे माहिती आहे का, तुला जसं वाटतं तसं अद्वैतराव इतके पण वाईट नाही आहेत, खूप भला माणूस आहे ग. कारण काहीही झालं तरी तू विचार कर, आज त्यांनी आपलं अख्खं कुटुंब वाचवलेलं आहे. त्यांनी जराही विचार केला नाही, त्या आगीमध्ये उडी टाकली तुझ्यासाठी. त्यांना स्वतःला अस्थमाचा त्रास आहे हे त्यांना माहिती आहे, तरीही त्यांनी त्या आगीमध्ये उडी टाकलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे. एवढं सगळं अद्वैतरावांनी केलेलं आहे आणि तरीही जर तू त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असशील तर कले हे पूर्णपणे चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव. असं सगळं संगीता बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की आई तू असं काय विचार करतेस. तेव्हा संगीता म्हणते की कले जरा विचार कर, कारण आजपर्यंत अंबाबाईने तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे. खरं तर तुझं आणि जावईबापूंचं लग्न होणारच नव्हतं, तिथं नैनीचं लग्न ठरलेलं होतं. पण तू विचार कर, प्रत्येक वेळेस आई अंबाबाई तुम्हाला दोघांना एकत्र आणत आहे आणि तुम्ही दोघं जण आई अंबाबाईचा अपमान करत आहात असं मला वाटत आहे. आई अंबाबाईने तुम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे, तुमच्या दोघांचं नातं हे आई अंबाबाईने एकत्र आणलेलं आहे. तर मला असं वाटतं की तू जावई बापूंचा मनापासून स्वीकार करावा, त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये जे काही चालू आहे ते जरा विचार करावंस, असं इकडे संगीता सांगत असते. संगीताचं असं म्हणणं असतं की कला, जावई बापूंच्या बाबतीत तू जो काही चुकीचा विचार करत आहे तो मनातून काढून टाक. एक भला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहू नकोस, तर त्यांच्याकडे तू एक तुझा नवरा म्हणून, कारण या मंगळसूत्राची आणि ह्या कपाळावरच्या कुंकुवासाठी, तुझ्या कुंकुवाचा धणी आहे, तुझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात बांधत आहे, त्याला तुझ्या नवऱ्याच्या हक्काने पहा आणि त्याला त्याचा नवऱ्याचा हक्क दे, तुझा बायकोचा अधिकार त्याच्यावरती गाजव. हे सगळं संगीताने सांगितलेलं असतं आणि कलालाही ह्या गोष्टी कुठेतरी पटतात. म्हणून कला ठरवते की काहीही झालं तरी आजपासून मी ठरवत आहे की चांदेकरला मी माझा नवरा म्हणून, म्हणजे मी आता स्वतःला सौ कला अद्वैत चांदेकर या नावाने आता ओळखणार आहे. माझी स्वतःची एक ओळख निर्माण होणार आहे. हे सगळं कलाने ठरवलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये जी ओढ निर्माण होणार आहे, कला आणि अद्वैतचं नातं जे नावारूपाला येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला स्वतःहून अद्वैतला तिचं नवरा बायकोचं नातं ॲक्सेप्ट करणार आहे आणि अद्वैतकडे त्या हक्काने ती पाहणार आहे, त्या नात्याने ती अद्वैतकडे पाहणार आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता कला अद्वैतला हॉस्पिटलमध्ये त्याची सेवा करत असते, म्हणजे अगदी मनापासून ती त्याची सेवा करत आहे. अगदी त्याला काय हवं नको ते पाहत आहे. त्याच्यासाठी सरोजने तिला थांबायचं नाही असं सांगितलेलं आहे, तर कलाने अक्षरशः तिथे नर्सचे कपडे घातलेले आहेत, म्हणजे नर्सची वेशभूषा केलेली आहे आणि कला ही अद्वैतसाठी त्या हॉस्पिटलमध्ये नर्स बनून गेलेली आहे आणि ती अद्वैतची सेवा करत आहे. कारण सरोज म्हणालेली असते की तू अद्वैतपासून दूरच राहायचं आहे, पण डॉक्टरांनी मात्र वारंवार ठणकावून सांगितलेलं असतं की आज जो तुमचा मुलगा जिवंत आहे
तो फक्त आणि फक्त त्याच्या बायकोमुळे. त्यांनी जर ॲम्ब्युलन्सची वाट तिथं बघितली असती तर आज अद्वैत चांदेकर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यांनी कसल्याही गोष्टीचा विलंब न करता धावत त्यांनी रिक्षामध्ये घालून त्यांना आणलेलं आहे. आणि एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्यांनी त्यांना शुद्धीवर ठेवलेलं होतं. ही गोष्टही तेवढीच वाखाणण्याजोगी आहे. हे सगळं डॉक्टर सांगत असतात. खरं तर कलाने या सर्व गोष्टी मनापासून केलेल्या असतात. कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अद्वैत चांदेकरने माझा जीव वाचवलेला आहे तर त्याच्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. कारण काही झालं तरी एक माणूस म्हणून तो चांगला आहे. आज त्याने त्याचा जीव धोक्यात होता तरीही त्याने माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. या सर्व गोष्टी कलाच्या लक्षात आलेल्या असतात आणि कला हे सगळं मनापासून करत असते. कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अद्वैतने माझ्यासाठी जे केलेलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. सरोजच्या वागण्यामुळं संगीता मात्र दुखावलेली असते. संगीता घरी येते तेव्हा रजनी तिला विचारू लागते की काय झालं संगीताताई. तेव्हा संगीता सांगते की मला कळतच नाही आहे. आत्ता कुठं अद्वैतराव आणि कलेचं नातं अगदी भरायला येत आहे आणि नेमकं त्याच वेळेस हे घडलेलं आहे आणि सरोज मॅडम कलाला तिथे जाऊही देत नाहीत. मला कळतच नाही आहे की आता काय करावं ते, असं संगीता सांगू लागते. तेव्हा रजनी म्हणते की काळजी करू नका, आई अंबाबाईने त्यांना दोघांना एकत्र आणलेलं आहे तर पुढचंही आई अंबाबाई सगळं बघून घेईल. आपण फक्त तिच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि आबांचा पूर्ण विश्वास आहे की एक दिवस कला आणि अद्वैत दोघं एकत्र येतील, असं रजनी संगीताला सांगत असते. तेव्हा संगीता म्हणू लागते की खरंच तुम्हाला असं वाटतंय. तेव्हा रजनी म्हणते की हो, माझा विश्वास आहे. अद्वैत आणि कला फक्त आणि फक्त एकमेकांसाठी जन्माला आलेले आहेत आणि आत्ता ते दोघं एकत्र येणार याची मला खात्री आहे. इकडे संगीतालाही छान वाटू लागतं. डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं की अद्वैतला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. घरातले सगळेजण आता जरा नॉर्मल झालेले असतात. अद्वैत बरा होत आहे या गोष्टीचं सगळ्यांना छान वाटत असतं. आबांनी तर देवाच्या पुढे साखर ठेवायला सांगितलेली असते, त्याचबरोबर गोडाचा पदार्थ बनवायला सांगितलेला असतो कारण देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. आई अंबाबाईच्या कृपेने कला आणि अद्वैत दोघंही सुखरूप आहेत याचं आबांना खरंच भारी वाटत असतं. इकडे संगीता विचार करू लागते काहीही झालं तरी जशी आई अंबाबाई त्यांना एकत्र आणण्यासाठी धडपडत आहे तसं मलाही काहीतरी केलं पाहिजे असं संगीताला वाटत असतं आणि संगीता त्या दृष्टीने आता प्रयत्न करत असते. संगीताचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरीही आई अंबाबाईने आजपर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडू दिलेलं नाही. माझ्या लेकीचा संसार ही आई अंबाबाईच्या कृपेने सुखाचा होणार आहे हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे संगीताच्या सोबत असते ती रजनी म्हणते की आपण आहोत ना, आपण करूया काहीतरी, आपण त्यांना दोघांना एकत्र यायला मदत करूया, असं रजनीही बोलत असते. आणि त्याचबरोबर ती एवढंही सांगते की काळजी करू नका, आबाही आपल्यासोबत आहेत. आणि इकडे सरोजची मात्र नाटकं सुरूच असतात. कलाने अद्वैतच्या जवळ जायचं नाही, कलाने अद्वैतसाठी काही करायचं नाही. पण इकडेच कलाने तर अद्वैतसाठी जे काय करण्याचं ठरवलेलं असतं त्याच्यामुळं अद्वैत तर इम्प्रेस झालेलं असतो कारण नर्स बनून आलेल्या कलाला अद्वैतने एका नजरेत ओळखलेलं असतं. कला त्याने डोळे उघडल्या पाहिलेलं असतं आणि त्याला कळलेलं असतं की ही दुसरी तिसरी कोणी नाही आहे तर खरे आहे, खरेच माझ्यासाठी आलेले आहे. म्हणजे आईनं तिला येऊ दिलं नसणार म्हणून हे सगळं तिनं केलेलं नाटक आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे सरोज आता समोर येते आणि कलाला विचारू लागते की याच गोळ्या आणायच्या आहेत का. तेव्हा मात्र कलालाही धक्का बसलेला आहे. कला विचार करत आहे की आता यांना उत्तर कसं द्यायचं, यांनी जर मला ओळखलं तर. तेव्हा कला त्यांना सांगते की हो, असं म्हणत कला तिथून बाजूला जाते कारण कलाने चेहऱ्यावरती मास्क लावलेला असतो. कलाला पाहून कोणीही ओळखू शकत नाही की नक्की कला कोण आहे, इथे कोण आलेला आहे याबद्दल काहीच कळत नसतं. आणि त्याचबरोबर कलाने मास्क लावल्यामुळं कलाला ओळखलेलंही नसतं. आणि त्याचबरोबर कला आता अद्वैतच्या रूमकडे जाते. काही करून कलाला अद्वैतकडे जायचं असतं आणि अद्वैतसाठी तिला जे काय करायचं आहे ते करण्यासाठी ती धडपडत असते. आणि इकडे सरोज आता जायला निघते. कला म्हणत असते की आज चांदेकरचे माझ्यावर जे उपकार आहेत ते खरंच खूपच आहेत कारण आज चांदेकरनं माझ्या एकटीचा जीव वाचवलेला नाही तर आमचं अख्खं कुटुंब चांदेकरने वाचवलेलं आहे, हे इकडं कलाचं म्हणणं असतं. आता कला अद्वैतच्या रूममध्ये जाते कारण अद्वैतच्या ड्युटीवर जी असणारी नर्स होती ती नर्स आता घरी गेलेली आहे, तिची ड्युटी संपलेली आहे म्हणून ती घरी गेलेली आहे. आणि कला मात्र अद्वैतसाठी हे सगळं करत आहे. कला आता अद्वैतच्या रूमकडे जाऊ लागते
आणि अद्वैतच्या रूममध्ये गेल्यानंतर अद्वैत शुद्धीवर आलेला असतो, त्याला पाणी हवं असतं. तेव्हा कला स्वतःहून त्याला पाणी देते आणि त्याचबरोबर त्याला उठवून बसवते, त्याची सेवा करू लागते. आणि इकडे कलाला अद्वैतला तर कळलेलं असतं की ही खरे आहे आणि तो काहीच बोलत नाही, तो शांतच राहतो. आणि त्यानंतर मात्र कला हे सगळं जेव्हा करत असते तेव्हा तिच्या मनात जराही नसतं की कोणताही स्वार्थ तिने मनात ठेवलेला नसतो. फक्त तिच्या डोक्यात एकच असतं की काहीही झालं तरी चांदेकरनं माझ्यासाठी जे केलेलं आहे ते लाखमोलाचं आहे. खरं तर अद्वैतने तिचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर अद्वैतमुळंच ती आज जिवंत असते या गोष्टीची तिला जाणीव असते. म्हणून तर कलाने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि कला मनापासून हे सगळं करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता हॉस्पिटलमध्ये अद्वैतची काळजी घेत आहे, अद्वैतकडे पाहत आहे, अद्वैतला जपत आहे आणि इकडे बाकीचे मात्र कलाकडे पाहत असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की ही खरेच आहे, म्हणजे ही कोण आहे, नक्की कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर सगळेजण पाहू लागलेले असतात. कला अद्वैतची मनापासून काळजी घेत असते आणि त्याचबरोबर कला विचारही करत असते की हे सगळं काय होतंय. कलाच्या लक्षातही येत नसतात गोष्टी आणि कला अद्वैतच्या जवळ जात असते, त्याला जपत असते, त्याला उठवून बसवत असते आणि तिने रात्रभर अद्वैतसोबत राहते. तेव्हा मात्र कलाला आठवू लागतं की चांदेकर आपल्याशी कधीच वाईट वागलेला नाही, मग प्रत्येक वेळेस आपण का त्याच्याशी चुकीचं वागत आहोत, आपण का विचित्र पद्धतीनं वागत आहोत, रिॲक्ट करत आहोत. आई तेच सांगत आहे, आबा तेच सांगत आहेत, रजनी मॅडमही तेच सांगत आहेत की आई अंबाबाईने आम्हाला एकत्र आणलेलं आहे, मग आम्ही दोघांनी का ॲक्सेप्ट नाही केलेलं ह्या गोष्टी. हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो आणि कला म्हणू लागते की काहीही झालं तरीही मला आता काहीतरी करायला पाहिजे असं कला ठरवते. इकडे कलाला आठवू लागतं जेव्हा अद्वैत आणि ते एकत्र असतात देवीआईच्या उत्सवाच्या वेळेस, तेव्हाही अद्वैतच्या आणि कलाच्या डोक्यात भांगात तिच्या कुंकू भरलं जातं, तेही अद्वैतच्या हातून. हे सगळं कलाला आठवत असतं. कला विचार करत असते की हे सगळं कसं काय झालं, म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात माझ्या भांगात कसं काय कुंकू भरलं गेलं, हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला त्याच गोष्टीचा विचार करत असते. हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून जात असतं. आबा प्रत्येक वेळेस म्हणत असतात की तू लक्ष्मी आहेस, आई अंबाबाईने तुला इथं पाठवलेलं आहे, हे सगळं आबा बोलत असतात. आणि चांदेकरला आता शुद्ध यायला लागलेली असते. कला त्याला आधार देते आणि त्याला उठवून बसवते. त्याचबरोबर कला अद्वैतसाठी हे सगळं मनापासून करत असते. कलाच्या मनात फक्त अद्वैतला बरं करणं हा एकच उद्देश असतो आणि मग ती अद्वैतला आधार देते आणि अद्वैतला उठवून बसवू लागते. आणि अद्वैत तिला म्हणत असतो, खरे खरे मी तुला ओळखलं आहे, नक्की तुझं काय चाललं आहे. आणि कला मात्र त्याची सेवा करत असते. त्यानंतर अद्वैतला घरी आणलं जातं. अद्वैतला घरी आणल्यानंतर आता कला आणि संगीता दोघीही असतात. सरोजने सांगितले असतं कलाला काही झालं तरी तू अद्वैतच्या जवळपासही फिरकायचं नाहीस. कला मात्र आता विचार करू लागते की आता करायचं काय, कारण सरोज मॅडमनी तर असं तिथे हे काढलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी काय करू, मला तर अद्वैतची काळजी वाटत आहे, त्याने माझा जीव वाचवलेला आहे. मग संगीता अद्वैतच्या रूममध्ये जाते. अद्वैतसाठी तिने नाश्ता नेलेला असतो. अद्वैत नाश्ता करत असतो तेव्हा संगीता अद्वैतला म्हणते, मी माझ्या हाताने एक घास भरवू का तुम्हाला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. आणि संगीता जेव्हा आईच्या मायेने अद्वैतला भरवते तेव्हा मात्र कला बाहेरून पाहत असते आणि त्याचबरोबर अद्वैतलाही खूप छान वाटलेलं असतं, कारण आज सरोजनंतर कोणीतरी आईच्या मायेने हे सगळं करत आहे. आणि अद्वैतला नेहमी जाणवत असतं की संगीता हे सगळं मनापासून करत आहे, अगदी आईच्या मायेनं करत आहे, त्याचबरोबर खरेही माझी काळजी घेत आहे. मागच्या वेळेसही मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हाही खरेनं काळजी घेतलेली आहे, हे सगळं अद्वैत बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीताला अद्वैत आई अशी हाक मारतो. कला बाहेरून पाहत असते आणि तिला धक्का बसतो. ती विचार करू लागते, हे काय आहे, मी कसं ॲक्सेप्ट करू, चांदेकर चक्क माझ्या आईला आई म्हणालेला आहे. ही गोष्ट कला जेव्हा पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. कला विचार करू लागते, खरंच चांदेकर इतका वाईट आहे का, मी त्याला जे बोलत आहे त्याच्याबद्दल विचार करत आहे. संगीता बाहेर येते आणि म्हणते की कले, आता तू त्यांची काळजी घेणार आहे हे सगळं माहिती आहे, पण माझी एक तुला विनंती आहे, तू
तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र ज्या माणसाचं घालत आहे, कपाळावर कुंकू त्या माणसाच्या नावाने लावत आहे, त्याला नवरा म्हणून स्वीकार. तो तुझा नवरा आहे आणि त्याला नवऱ्याचा अधिकार हक्क दे. असं जेव्हा कलाला संगीता सांगते तेव्हा कला म्हणते की हो, आजपासून मी अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारत आहे. या माझ्या गळ्यातील मंगळसूत्राची शपथ घेऊन मी तुला सांगते आई, आजपासून मी चांदेकरला माझा नवरा म्हणून स्वीकारत आहे. आणि फायनली कला आता सौ कला अद्वैत चांदेकर झालेली आहे. मनापासून तिनं स्वीकारलेलं आहे की अद्वैत तिचा नवरा आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.